खुशबू तर बघा अयो येते का नाही ती तुमची चूक आहे. खुशबू मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे सर्व ठीकच असताना. मी जयश्री जाधव तुमचं स्वागत करीत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर या तर मी तुम्हाला दाखवते मी बनवली कशात बिर्याणी. बापरे, बिर्याणी कशात बनवली आहे तुम्ही बघू शकता. वाव, दम बिर्याणी बघितली का? वास तर खुशबू तर लय भारी येऊ राहिली दम बिर्याणीची. बघा ते चेक करून कसं काय आली. बढिया, कशी काय एकदम मस्त चाललंय टेस्ट करायचं काम. अशी कशी टेस्ट करती का? गप ना. हो, करायसारखं काय त्याच्यात. खा आता थोड्या वेळ जेवायचंच आहे. ती वाला खरंच छान झाली. छान झाली. तर कशा तुम्ही सर्वजण? तर लई अशी म्हणजे वळवळ पळपळ असती. कामावरून आलं की स्वयंपाक करायचा, पोरांना स्वयंपाक नसता केलेला सकाळपासून. मग स्वयंपाक पाणी आवरायचा, परत व्हिडिओ बनवायचे. लई असं म्हणजे परेशान असते. तरी तेवढ्या कामातून काम तुम्ही तरी लाईक करीत नाहीत, कमेंट करीत नाहीत, शेअर करीत नाहीत व्हिडिओला. इतकं तर आता सगळेजण म्हणते अशा ह्याच्यात अशाकडे कोण बनवतंय बिर्याणी. पण एकच नंबर दम लागतोय. आपल्या घरी ना छोटी कढई असते अशी, त्याच्यात जास्त तर बसत नाही. मग मोठी बसवायची, बरोबर का? त्याच्यामुळं झटपट कढई आपली मस्त कढई. छान का नाही? तर बघू शकता तुम्ही स्वयंपाक बिपाक आवरलेला आहे. हे आपलं घर तर असंच आहे. बघितलं का आपला बंगला कसं काय आहे? तुम्ही बघू शकता सर्वजण आमचा बंगला कसं काय आहे. त्या बंगल्यात ही आता कामची पोरगी काय करत आहे, त्या कधी बिर्याणी टेस्ट करत आहे. बिर्याणी पळाली तिकडं. आणि ह्या का अशी लावून ठेवती टी व्ही. इकडं बघितली का टी व्ही? हे आमचं बेडरूम आहे इकडं. हां, इकडं बेडरूम आहे आमचं. असं असतंय गरिबाचं. मोठ्या मोठ्या लोकांचं कसं राहतं. त्यांना एवढा मोठा मोठा रूम असला तरी कमी पडतात. पण गरिबाचं कसं राहतं. खुशबू येते का नाही ती तुमची चूक आहे बरं का. हा का? बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ? लाईक कमेंट शेअर नक्कीच करा.